कुणाचा प्रवास कुणाचा हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा प्रवास कुणाचा शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे 21 मार्च रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। सांगली जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, युवक, सर्वसामान्य लोकांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांचा शिवसंवाद दौरा या ठिकाणी पार पडतोय। आपण पाहिलं असेल, गेल्या 10 वर्षामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जे विकासात्मक काम व्हायला पाहिजे होतं ते एकही विकासात्मक काम या ठिकाणी झालं नाही। घोषणेच्या पलीकडे कोणतंही काम नसल्यामुळं आम्ही सन्माननीय पक्षप्रमुखांना विनंती केली होती की साहेब, आपण सांगली जिल्ह्यातल्या जनतेशी संवाद साधावा, आणि म्हणून ते संवाद साधण्यासाठी 21 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता मिरज येथील पंढरपूर रोडवरील शासकीय हॉस्पिटलच्या समोर कोळेकर मठाच्या ग्राउंडवरती ते सांगली जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत। हा मेळावा म्हणजे लोकसभा मतदारसंघ हा मिळाल्याची घोषणा होणार आहे का? हा मतदारसंघ तुम्ही दावा केला, काँग्रेसने सुद्धा या मतदारसंघ दावा केला। हा दौरा महाराष्ट्रामध्ये उद्धवसाहेब ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसंवाद दौऱ्याच्या घोषणेप्रमाणे सुरू केलेला दौरा आहे। जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यांशी, व्यापाऱ्यांशी, सर्वसामान्य लोकांशी, युवकांशी, महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी दूर करणे, त्या समजून घेणे, यासाठी हा शिवसंवाद दौरा आहे। हा कोणत्याही निवडणुकीच्या अनुषंगानं दौरा नाही। या दौऱ्यामध्ये जर सांगली लोकसभेची घोषणा झाली तर ती महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा असेल, आणि या दौऱ्यामध्ये साहजिकच उद्धवसाहेब ठाकरे महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असतील त्याला ताकद देण्याविषयी भूमिका मांडतील।